करूळ घाट मार्गाच्या नूतनीकरणासाठी घाट मार्ग बंद ठेवण्याची मुदत 31 मार्च रोजी संपली असून तब्बल 2.5 महिने होऊनही घाटाचे 50% पेक्षा जास्त काम अजूनही बाकी आहे। त्यामुळे जून-जुलै महिन्यापर्यंत तरी घाटातील वाहतूक सुरू होईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। प्रत्यक्ष कामाची परिस्थिती व कामाचा वेग, यंत्रसामुग्री याचा विचार करत असून 4 महिने करूळ घाटातील वाहतूक पूर्ववत व्हायला अवधी लागणार आहे। करूळ घाटात बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीचे काम वाहतूक चालू ठेवून करणे अशक्य होते। यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करूळ घाट पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली। त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी 22 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते। त्यावेळपासून घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद आहे। या काळात घाटातील काम अधिक जलद गतीने होणे आवश्यक होते। मात्र वाहतूक बंद असूनही घाटातील काम म्हणावे तसे जलद गतीने होताना दिसत नाही। अपुरी यंत्रसामुग्री हे देखील याचे कारण असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे तब्बल 2.5 महिन्यानंतरही घाटातील काम अपूर्णच आहे। 3-4 किलोमीटर अंतरातील मोऱ्या व संरक्षण भिंतीचे काम अद्याप बाकी आहे। तर करूळपासून गगनबावड्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे 1 लेन काँक्रिटीकरण कामाला सुरुवात करण्यात आली आहे। त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत घाटातून 1 लेनवरून वाहतूक सुरू करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचा प्रयत्न होता, परंतु तो सध्या तरी घाटातील कामाची परिस्थिती पाहता सफल होईल असं वाटत नाही। घाटात गटारे, संरक्षण भिंती यांचे बांधकाम सुरू आहे। शिवाय काही ठिकाणी घाट रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे। घाट रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्याचा सर्वाधिक फटका वैभववाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी व्यावसायिकांना, नोकरदार वर्ग यांना बसत आहे। त्यामुळे घाटातील काम जलद गतीने करण्यात यावे अशी मागणी प्रवासी, व्यापारी, वाहन चालक यांच्याकडून केली जात आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।